चांदणवन जंगलात दोन बहिणी राहत होत्या, चिऊ आणि पिंकी. चिऊ खूप मेहनती होती, पण पिंकी थोडी लोभी स्वभावाची होती. एके दिवशी त्या दोघी झाडाच्या फांदीवर बसल्या होत्या. पिंकी, मला वाटतं आपण काहीतरी शेती करायला हवी. त्यामुळे आपला उदरनिर्वाह होईल आणि आपल्याला रोज दाण्यांच्या शोधात भटकावं लागणार नाही. हो, तू बरोबर बोलतेस, पण आपण शेती कशाची करणार? आपल्याला काही उगवायलाच येत नाही. अगं पिंकी, त्याची चिंता तू करू नकोस. आपण जंगलातल्या भोल्या काकांकडे जाऊन विचारू. त्यांना शेतीचं खूप चांगलं ज्ञान आहे. हो, तू बरोबर बोलतेस. चल, आपण त्यांच्याकडे जाऊया. दोघी उडत उडत भोल्या काकांच्या शेतावर पोहोचल्या. तेव्हा भोल्या काका शेतात काहीतरी काम करत होते. काका, तुम्ही काय करत आहात? काही नाही ग बाळांनो, मी पिकांसाठी औषध बनवत आहे, जेणेकरून पिकांवर किडे लागू नयेत आणि पीक चांगलं यावं म्हणून. पण काका, जर पिकांवर किडेच लागले नाहीत तर मग आम्हाला खायला किडे कुठून मिळणार? तू अजून खूप लहान आहेस, तुला फक्त खाण्याचीच काळजी आहे. काका, किडे आपण एका दिवसात खाऊन संपवू शकतो, पण जगण्यासाठी शेती करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पावसाळ्यात आपण आरामात खाऊ शकू. अगदी बरोबर बोललीस बाळा. काका, आम्ही याच कामासाठी तुमच्याकडे आलो आहोत. अरे वा, आज असं कोणतं काम पडलं की तुम्हा दोघींना माझी आठवण आली? काका, आम्हाला ही शेती करायची आहे, पण कोणती शेती करावी हे समजत नाहीये. अगं, तुम्हाला शेती करण्याची काय गरज आहे? माझ्याकडूनच दाणे पाणी घेऊन जा. नाही काका, आम्हाला ही मेहनत करून जगायचं आहे. ठीक आहे मुलींनो, माझ्याकडे हरभऱ्याचे बियाणे आहेत, तुम्ही हरभऱ्याची शेती करा. भोल्या काकांनी त्यांना शेतीची सगळी माहिती दिली. मग दोघी आपल्या घराजवळ आल्या. चिऊ म्हणाली, अगं, ही जमीन खूप चांगली आहे शेतीसाठी. आपण इथे शेती करूया. पण पिंकी, जी थोडी लोभी स्वभावाची होती, नाही नाही, ही जागा आपल्या घरट्यापासून खूप दूर आहे. तू असं कर, माझ्या घरट्या जवळच शेती करूया. मी तिथून लक्षही ठेवू शकीन. अरे वा, ही तर खूप चांगली कल्पना आहे. दोघींनी खूप मेहनत करून शेत तयार केलं आणि त्यात मटर पेरले. एका रात्री जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे शेतात मटरची पिकं खूप छान उगवली. अगं पिंकी, बघ ना, आपली पिकं किती छान आली आहेत. आता आपल्याला दाण्यांसाठी इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. हो चिऊ, हे मटर पिकल्यावर आपण त्याचा वाटा करून घेऊ. चिऊने होकार दिला. मग रात्र झाली. दोघी आपापल्या घरट्यात झोपायला गेल्या. पण पिंकीच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. जर मटरचा वाटा केला तर आम्हा दोघींना समान मटर मिळतील, पण मी आधीच थोडे मटर लपवून ठेवले तर मला जास्त मिळतील. असं ठरून पिंकी रात्री हळूच शेतात गेली. ती कच्चे मटरचे दाणे तोडून आपल्या घरट्यात लपवू लागली. ती दररोज रात्री असंच करू लागली आणि हळूहळू तिच्याकडे खूप सारे मटर साठू लागले. मग एके दिवशी सकाळी चिऊ शेतात गेली आणि आश्चर्याने म्हणाली, अरे देवा, आपल्या शेतातील पिकाचं काय झालं आहे? असं वाटतंय की कुणीतरी मटर चोरून नेले आहेत. अगं चिऊ, कुणीतरी कावळा चोर असेल. तू एवढी दुःखी होऊ नकोस. ज्याच्या नशिबात होतं तो घेऊन गेला. मग काही दिवसांनी दोघी पुन्हा शेतात गेल्या. तेव्हा मटर पूर्णपणे पिकले होते. अगं, आता आपल्याला मटरचं वाटप करून घ्यायला हवं. हो चिऊ, तुझं म्हणणं बरोबर आहे. मग दोघींनी मटर समान वाटून घेतले आणि आपापल्या घरट्यात नेऊन ठेवले. आम्ही किती मेहनतीने मटर पिकवले होते, पण कुणीतरी चोरून नेले. असो, मला जे मिळालं आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे.
दुसरीकडे पिंकी मनातच खुश होऊन म्हणाली, मी चिऊला फसवलं आणि जास्त मटर मिळवले. आता मला पूर्ण वर्ष काही काम करावं लागणार नाही. असं म्हणत ती झोपी गेली. पण काही दिवसांनी तिचे कच्चे मटरचे दाणे खराब होऊ लागले. त्यामुळे सुकलेले मटरही खराब झाले आणि थोड्याच दिवसात तिचे सगळे मटर नष्ट झाले. हे पाहून पिंकी बसून खूप रडू लागली. तेवढ्यात चिऊ तिच्याकडे आली आणि विचारलं, अगं पिंकी, काय झालं? तू रडतेस का? अगं चिऊ, माझे सगळे मटर खराब झाले, पण तुझे मटर कसे आहेत? अगं माझे मटर तर अगदी ठीक आहेत आणि तुझे का खराब झाले? अगं चिऊ, मी लालच करून त्या रात्री कच्चे मटर चोरून साठवले होते. ते पूर्ण पिकलेले नव्हते, म्हणून ते खराब झाले आणि त्यांनी सगळे मटर खराब केले. माझा लालच काहीच कामाचा आला नाही. आता माझ्याकडे एकही दाणा उरला नाही. मी उपाशी मरेन. अगं तुला तुझी चूक समजली, हेच मोठं आहे. आणि हो, लालच करणं कधीच चांगलं नसतं. अगं तू काळजी करू नकोस, माझ्या मटरपैकी अर्धे तू घे. अगं चिऊ, मी तुझ्याशी फसवणूक केली तरी सुद्धा तू मला मदत करतेस. खूप खूप धन्यवाद ताई. अगं पिंकी, काही हरकत नाही. कमीत कमी तुझी लालच करण्याची सवय तरी सुटली. आपण पुन्हा शेती करूया. दोन्ही बहिणी असं तसं ते एकमेकींना मिठी मारतात आणि आनंदाने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, लालच नेहमी नुकसानच करून देतो. जास्त मिळवण्याच्या नादात आपण जे आहे तेही गमावतो. प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच खरे यशाचे मार्ग आहेत. चिऊने प्रामाणिकपणे मेहनत केली